I'm Akshata from SPM Polytechnic Kumthe. In previous lecture, we saw the different regulated IC 78XX, 79XX, the use of that IC in power supply, in regulated power supply. We discussed about that. In this lecture, we are going to see the heat sink for the regulated power supply, in which how the heat sink is useful in the regulated power supply. म्हणजे regulated power supply जो आहे त्यामध्ये आपण कुठला IC पाहिलं होतं 78XX 79XX. तर त्यामध्ये हीट सिंक कशासाठी लागणार आहे हे आपण आता पाहणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, इन ऑल व्होल्टेज रेग्युलेटर पॉवर ट्रान्झिस्टर्स आर युज्ड इनसाइड द रेग्युलेटर IC. These power transistors are operated in the active for series regulator and in the saturation for the switching regulator असणार आहे. म्हणजे आपण जे रेग्युलेटर IC वापरतो त्यामध्ये पॉवर ट्रान्झिस्टर असणार आहेत आणि ते पॉवर ट्रान्झिस्टर इन ॲक्टिव्ह रिजनमध्ये वर्क करणार आहेत केव्हा, जेव्हा इन ॲक्टिव्ह रिजन फॉर द सिरीज रेग्युलेटर अँड इन द सॅच्युरेशन रिजन फॉर द स्विचिंग रेग्युलेटर. So, a large voltage appears across the transistor in its on state and large current flows through it. त्यामुळे जेव्हा ट्रान्झिस्टर ऑन असणार आहे तेव्हा त्याच्या अक्रॉस लार्ज व्होल्टेज असणार आहे आणि लार्ज करंट फ्लो होणार आहे ट्रान्झिस्टरमधून. आता लार्ज करंट फ्लो होत असल्यामुळे काय होणार आहे, भरपूर पॉवर डिसिपेट होणार आहे. लार्ज पॉवर जास्त पॉवर डिसिपेट झाल्यामुळे काय होणार आहे, तर करंट जास्त फ्लो झाल्यामुळे पॉवर डिसिपेट झाली. आणि पॉवर डिसिपेट कशी होते, तर इन द फॉर्म ऑफ हीट. जेव्हा जास्त करंट फ्लो होतो तेव्हा पॉवर डिसिपेट होते. पॉवर जास्त डिसिपेट झाल्यामुळे जे IC आहे किंवा जो ट्रान्झिस्टर आहे तो काय होतो, गरम होतो. मग तो ट्रान्झिस्टर गरम झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढते. टेम्परेचर वाढल्यामुळे काय होणार आहे, तर हीट तयार होणार आहे. त्यामुळे असं म्हणतात की द पॉवर डिसिपेटेड इन्क्रीजेस द टेम्परेचर ऑफ द पॉवर ट्रान्झिस्टर अँड रेग्युलेटर IC ॲज वेल ॲज. हेन्स इट इज सेड दॅट पॉवर डिसिपेटेड इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, टू कंट्रोल दिस इट इज नेसेसरी टू यूज हीट सिंक. तर आता ती पॉवर जी डिसिपेट झालेली आहे ट्रान्झिस्टरमधून त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करणार आहोत, हीट सिंक वापरणार आहोत. हीट सिंक म्हणजे काय, तर ते पॉवर डिसिपेट जे होणार आहे इन द फॉर्म ऑफ हीट ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करणार आहे, हीट सिंक. यूज ऑफ हीट सिंक इन द रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये काय असणार आहे, अ हीट सिंक इज अ पॅसिव्ह हीट एक्सचेंजर अँड इट इज डिझाइन्ड टू हॅव लार्ज सरफेस एरिया. त्याचा सरफेस एरिया जास्त असणार आहे. मग त्यामुळे काय होणार आहे, एरिया इन कॉन्टॅक्ट विथ द सराउंडिंग मीडियम लाईक एअर. एअरमध्ये जास्त सराउंडिंग त्याचं एरिया असणार आहे, सरफेस एरिया. आणि आपण जे हीट हे होणार आहे, हीट जनरेटेड बाय द एव्हरी एलिमेंट or the component of the electronic circuit must be dissipated for improving its reliability, preventing the premature failure of the component. आता हीटमुळे काय होणार आहे, ते जे डिव्हाइस आहे ते बंद पडू शकतं जास्त हीट झाल्यामुळे. जास्त हीट तयार झाल्यामुळे ते डिव्हाइस डॅमेज होण्याची सुद्धा शक्यता असते. तर ते कमी करण्याचं काम कोण करतं, तर हीट सिंक. Heat sink not only provide the heat dissipation but also used for the thermal energy management done by the dissipating heat when heat is more. आता ते हीट सिंक कसं असतं, एअरमध्ये असतं, त्याचा सरफेस एरिया जास्त असतो. मग ते काय होणार आहे, हीट जी तयार होणार आहे ती जी सरफेस एरियामध्ये आहे ती डिसिपेट होणार आहे जास्त हीट. मग ती हीट सिंक ॲब्सॉर्ब करून ते एअरमध्ये डिसिपेट करत असतं. त्यामुळे जे आपल्या ट्रान्झिस्टरमधून तयार होणारी हीट आहे ते डॅमेज करत नाही कुठलेही डिव्हाइस. अशा पद्धतीने यूज ऑफ हीट सिंक आहे. तर आता टाईप्स ऑफ हीट सिंक आपण इथे पाहू शकतो. अशा प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ हीट सिंक्स यूज होतात. आता जे हे इथं हीट सिंक दाखवलेले आहेत ते हीट सिंक आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा यूज होतात, CPU हे अशा प्रकारचे हीट सिंक इथे दाखवलेले आहेत. ट्रान्झिस्टरवरचा हीट सिंक मी तुम्हाला जेव्हा ते हे होत होतं, म्हणजे आपण 78XX IC जेव्हा पाहिली होती तेव्हा तो पॉवर रेग्युलेटरमधला जो हीट सिंक आहे तो मी दाखवला होता.
Why heat sink painted black and made of aluminium? The heat sink are painted black because the black colored object can radiate more heat as compared to the objects of other color. जे ब्लॅक कलरने आपण ऑब्जेक्ट कलर करतो ते ऑब्जेक्ट काय करतात, मोर हीट डिसिपेट करतात और मोर हीट रेडिएट करतात मोर दॅन अदर ऑब्जेक्ट्स ऑफ अदर कलर्स. म्हणजे काय असणार आहे, हीट जो कलर ब्लॅक कलर काय असतो, हीट जास्त ॲब्सॉर्ब करत असतो. मग आता समजा हे ब्लॅक कलरचं असेल तर ब्लॅक कलर जास्त हीट ॲब्सॉर्ब करून ते जास्त हीट एअरमध्ये डिसिपेट करणार. त्यामुळे जे ऑब्जेक्ट्स असतात आर मेडअप ऑफ ॲल्युमिनियम असतात. द हीट सिंक आर मेडअप ऑफ ॲल्युमिनियम बिकॉज ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट. सो इट कॅन इफिशियंटली टेक अवे द हीट फ्रॉम द डिव्हाइस माउंटेड ऑन इट. ॲल्युमिनियम कसं आहे, ग्रेट कंडक्टर ऑफ हीट असल्यामुळे काय होणार आहे, ती जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करून एअरमध्ये डिसिपेट करणार आहे. म्हणजे जो डिव्हाइस डॅमेज होणार होता हीटपासून तो वाचणार आहे अशा पद्धतीनं. मग त्यामुळे जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर जास्तीत जास्त हीट कंडक्टर तसेच हीट ॲब्सॉर्ब करणारं मटेरियल. मग ते काय आहे, हीट कंडक्टर बेस्ट कुठला आहे, तर ॲल्युमिनियम इन लो कॉस्ट. आणि त्यानंतर कलर कुठला ॲब्सॉर्ब करतो जास्त हीट, तर ब्लॅक कलर. आता आपण सूर्यप्रकाशात सुद्धा पाहतो की जे सूर्यचूल म्हणजे सोलार आपण काय म्हणतो त्याला, सोलार कुकर हे जे असतात ते ब्लॅक कलरनी पेंट केलेले असतात बिकॉज इट ॲब्सॉर्ब मोर हीट. मग तिथं काम काय आहे, हीट जास्त ॲब्सॉर्ब करायचं आणि ते राईस जे आहे ते कुक करायचं. बट इथे आपलं काम काय आहे, तर हीट जास्त पॉवर ट्रान्झिस्टरमधून निर्माण होणारी ॲब्सॉर्ब करून एअरमध्ये डिसिपेट करायचं. म्हणजे एअरमध्ये ती हीट सगळ्या ठिकाणी स्प्रेड करून टाकायची. अशा पद्धतीनं हे काम कोण करतं, तर ॲल्युमिनियम आणि ब्लॅक पेंट. त्यामुळे आपण मोस्टली हीट सिंक आर पेंटेड ब्लॅक अँड मेड अप ऑफ ॲल्युमिनियम.